जसं साहेब ते म्हणतात की ओबीसीला धक्का लागणार नाही, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा ओबीसीच्या लोकांना असं ठरवलं आहे की हे जे सत्तेमध्ये आहेत ह्यांना सुद्धा मतदान करताना आम्ही कुठलाही धक्का न लागता त्यांना आम्ही मतदान करू. धक्काच लागू देणार नाही त्यांच्या बटनाला इथून पुढं आणि नंतर आम्ही त्याला मतदान करू. जसं ते म्हणतात की ओबीसीला धक्का लागणार नाही आणि त्यांनी ह्या सर्व समाजाला मोठ्या समाजाला आतमध्ये घुसवलं, तरी आमचा त्या मोठ्या समाजाला विरोध नाही, मराठी समाजाला आमचा विरोध नाही साहेब. पण हे सरकारच आमच्या मुळावर उठलेलं आहे. सरकार फक्त सांगतंय की आमचं रक्त सगळं ओबीसी आहे आणि असं करून आम्हाला सगळं घुमवायचं काम करीत आहेत. तर आमच्या सर्व ओबीसीने आता ठरवलं आहे की इथून पुढं सुद्धा आपण सुद्धा ह्या पक्षांना जे जे पक्ष आपल्या विरोधात जातील त्यांना धक्का न लावू देता मतदान करायचं आणि इथून पुढला काळ आमचा ओबीसीचं राहील हे 100% खरं साहेब. मग ओबीसीच्या नेत्यांनी कुठेतरी आपलाच पक्ष स्थापन करायला पाहिजे. अहो साहेब, आमचे ओबीसी समाज आहे ती छोटा ओबीसी समाज आहे. ह्याच्यामध्ये 300-350 लोकांचा समाज आहे आणि आमच्याकडे जर यायचं म्हणलं साधं सभेसाठी यायचं म्हणलं साहेब आमच्यापाशी पैसा नसतो. एका गावामध्ये आमचे 10-20 घरं आहे साहेब, तिथं आमच्यावर दबाव येतो आणि जरांगे साहेब त्या टायमाला सांगतात की कुणाच्या घरातून माणूस जातो त्याच्यावर लक्ष ठेवा, कोणचा सरपंच जातोय, कोणचा मेंबर जातोय, कोणचा आमदार जातोय, कोणचा खासदार